रत्नागिरीतील व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरवर निर्बंध लावल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची कल्पकता पाहण्यासारखी ठरली आहे। हर्षा डायनिंग हॉटेलनं आपल्या गच्चीवर 3 चुलींचा सेटअप करून मेनू तयार केलाय। व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा लक्षात घेता हॉटेलनं व्हेज आणि नॉन व्हेज पदार्थ थेट चुलीवर बनवणं सुरू केलंय। हॉटेल व्यावसायिक कौस्तुभ सावंत यांनी सांगितलंय की ही संधी मानून त्यांनी चुलीवरचा फक्कड मेनू तयार केलाय। हा नक्कीच की चुलीवरच्या जेवणाची चुलीवरचं जेवण लोकांना फार आवडतं। आपण जेव्हा हायवेला जातो किंवा इकडे तिकडे जातो त्यावेळेला आपण अनेक ठिकाणी बघतो की चुलीवरचं जेवण आहे, चुलीवरचं मटण आहे, चुलीवरचं चिकन आहे, चुलीवरचे वडे आहेत, चुलीवरची चहा आहे, अशा अनेक गोष्टी आपण यापूर्वी बघितल्या। पण ती कल्पकता होती, ती गरज नव्हती। परंतु आज खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे। आज 4 दिवसापासून आम्हाला व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा नाही होत आहे आणि 3 दिवस आम्ही हे चालवू शकू अशी आमची परिस्थिती आहे। म्हणून आम्ही आमच्या सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये असा एकमताने निर्णय घेतला की आपण पुढे काय केलं पाहिजे, कारण आपलं हॉटेल बंद नाही राहिलं पाहिजे। तर काय करता येईल, तर सर्वांनी सांगितलं की आपण चुलीवरचं जेवण देऊ आणि चुलीवरचं जेवण करणं हे तसं सोपं नसतं। परंतु सुदैवाने आम्ही भाग्यवान आहोत की आमचा संपूर्ण स्टाफ हा कोकणातला आहे। कोकणातला असल्यामुळे, आजूबाजूच्या परिसरातला असल्यामुळे ह्यांना सगळ्यांना यांच्या घरी चुली आहेत आणि चुलीवर जेवण करण्याची सवय देखील आहे। पण हे करत असताना काही चॅलेंजिंग गोष्टीसुद्धा आहेत। आम्हाला मेनू लिमिटेड करावा लागला आहे। चायनीज थोडंसं, कारण त्याला फास्ट फ्लेम लागते, त्यामुळे चायनीजचा आमचा जोर कमी असेल, परंतु तंदूरवरती जास्त आम्ही लक्ष देऊ आणि इंडियन पंजाबी तर आम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने लोकांना सर्व करू। खूप चांगला तुम्ही बघताय अरोमा येतो, इथे खूप सुगंध पसरला आहे, कारण चुलीवरच्या जेवणाचा स्वादच वेगळा असतो, चुलीवरच्या जेवणाची टेस्टच वेगळी असते। आणि म्हणतात तसं की कोकणाची परंपरा आहे स्वागताची, आणि आता आम्ही म्हणतो की परंपरा स्वागताची आणि चव मैत्रीची, हे चाकून बघू। काळ कोरोनाचा होता आणि आताही आपत्कालीन परिस्थिती आहे। मैत्री ग्रुप विशेष करून तुमच्या या हर्षा डायनिंगमधून अनेक जणांना या ठिकाणी त्यांची पोटं भरली गेली, तुमचा स्टाफ देखील आहे, या सगळ्यावर डिपेंड असून असं कसं सुचलं आणि काय संकल्पना? नाही, हे सुचणं हे फक्त आमचं मालक म्हणून आमचं नाही आहे, हे सर्व आमच्या स्टाफचं क्रेडिट आहे। कारण आम्ही मगाशी म्हटलं तसं की आमच्या इथे सगळे जे निर्णय आहेत, चांगलं करायचं आहे किंवा कसं करायचं आहे याचं पूर्ण प्लॅनिंग आम्ही आमच्या स्टाफसोबत करतो आणि ही सगळं त्यांनी केलेली उचलून धरलेली कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ह्याच्यात कोणतंही जड वाटत नाही की कसं होईल, आणि त्यांना हे चॅलेंज स्वीकारण्याची सवय लागली, त्यामुळे आम्ही नशीबवान आहोत। अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा परिणाम आता ग्रामीण भागातील हॉटेल व्यवसायावर दिसू लागलाय। गॅस उपलब्ध होत नसल्यानं हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद करण्याची नामुष्की ओढावली। सद्यस्थितीत इगतपुरीत 2 ते 3 हॉटेल बंद पडलेत। इगतपुरी रेल्वे स्थानकासमोर असलेले आणि दिवसभर गर्दी असणारे दुबेजी हॉटेल यांसह आणखी 2 हॉटेल बंद ठेवण्यात आलेत। गॅस उपलब्ध नसल्यानं हॉटेल बंद केल्याचा फलक संबंधित हॉटेल व्यावसायिकांना लावलाय, तर काही हॉटेलमध्ये केवळ 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे अशी माहिती समोर येते। इगतपुरीत घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। ग्राहकांनी घाबरून किंवा पॅनिक होऊन गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलंय। गेल्या 2 दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यानं बुकिंगमध्ये अडचणी येत होत्या, त्यामुळे सिलेंडर मिळण्यास उशीर झालाय। यापूर्वी 24 तासात सिलेंडर मिळत होतं, मात्र आता 72 तासात घरपोच सिलेंडर मिळणार आहे। 2 ते 3 दिवसात संपूर्ण बॅकलॉग भरून निघेल असं सांगण्यात आलंय। घरगुती सिलेंडरचा तुटवडा नसून व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचा तुटवडा आहे। गेल्या 4 दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा असून पुरवठा कधी होईल याबाबत कंपनीकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही। ही माहिती आनंद चांडक, संचालक साई आनंद भारत गॅस यांनी दिली आहे। नमस्कार, सन्माननीय ग्राहकांना विनंती आहे का न्यूज पाहून पॅनिक होऊ नका। डोमेस्टिक सिलेंडरचा कुठेही तुटवडा नाही, ते सुरळीत आहे। जे सिलेंडर तुम्हाला आम्ही 24 तासात उपलब्ध करून देत होतो ते फक्त 72 तास किंवा 2 या 3 दिवसामध्ये भेटेल। 1 दिवसाचा जे कालावधी होतो ते युद्धाचा परिणाम झाल्यामुळे 2 या 3 दिवस भेटेल। त्याच्यामुळं गर्दी करू नका, शोरूमला येऊ नका। 2 दिवस बुकिंग लाईनचा प्रॉब्लेम होता सर्व्हरला, त्याच्यामुळं बुकिंग होत नव्हती, ती लाईन सुरळीत झालेली आहे। फक्त प्रॉब्लेम आहे व्यावसायिक गॅस सिलेंडर 19 किलो कमर्शियलचं, डोमेस्टिक सिलेंडरचं कुठेही प्रॉब्लेम नाही। त्यामुळे ग्राहकांनी पॅनिक होऊन शोरूमला किंवा कुठेही बातमी पसरून पॅनिक होऊ नये।
देशात वाढत्या महागाईनं उच्चांक गाठलाय. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सातत्यानं होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचं जगणं कठीण झालंय. या दरवाढीच्या निषेधार्थ आणि गॅसचे दर तात्काळ कमी करण्याच्या मागणीसाठी बुलढाणा शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुलीवरच्या भाकऱ्या पाठवण्यात आल्यात. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभरामध्ये गॅस सिलेंडरचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. काँग्रेस सरकारचं जे परराष्ट्रीय धोरण होतं की त्या धोरणाला पूर्ण मातीमोल करण्याचं काम भाजप सरकारनं केलेलं आहे. नोटबंदीच्या काळामध्ये बँकेसमोर रांगा, कोरोनासारख्या आजारामध्ये ऑक्सिजनसाठी रांगा आणि आज गॅस सिलेंडरसाठी रांगा, अशी सर्वसामान्यावर ही परिस्थिती या भाजप सरकारनं आणून ठेवलेली आहे. आपण याआधी बघितलं असेल की महायुद्ध पण झाले, दोन देशामध्ये युद्ध पण झाले, पण आताचं युद्ध फक्त अमेरिका, इस्रायल आणि इराण एवढ्यापुरतं मर्यादित आहे. ते फक्त आखाती देशामध्ये सुरू आहे, परंतु त्याची झळ आज सर्वसामान्य माणसाला, स्त्रियांना आणि ज्या टपरीवरच्या व्यावसायिकाला सुद्धा बसलेली आहे. याच्यावरून एक लक्षात येऊ शकतं की परराष्ट्र धोरणाची यांनी पूर्ण माती केलेली आहे. हा तांदूळ शितावरून भाताची परीक्षा काही करायला हरकत नाही. हा तांदूळ पूर्ण या भाजप सरकारनं जो भात शिजवला होता तो पूर्ण सडलेला आहे. आणि जे 10-12 वर्षातलं यांचं काम आहे, त्यांनी अर्थव्यवस्था इतकी कमकुवत केलेली आहे की ते हळूहळू समोर या माध्यमातून समोर यायला लागलेलं आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. देशभरामध्ये युद्धाची परिस्थिती आज आपल्या याच्या वर्ल्डमध्ये झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने नरेंद्र मोदी हे सिलेंडर झालेले आहे आणि त्या सिलेंडरामुळे त्यांनी आज गॅस सिलेंडर, घरगुती सिलेंडर असेल, हॉटेल व्यावसायिकांसाठी असेल, हे सर्व महाग केलेलं आहे. त्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. आज आपल्या या देशामध्ये घरगुती गॅसचे भाव इतके मोठे वाढवून ठेवलेले आहे आणि तुटवडा पण सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. नरेंद्र मोदी हे एका नाल्यामधून गॅस तयार करून त्यांनी चहा विकलेली आहे. तर आमची त्यांना विनंती आहे की ते एवढे मोठे वैज्ञानिक आहे, तर त्यांनी प्रत्येक घराघरामध्ये या ठिकाणी गॅस सिलेंडरमध्ये नालीच्या माध्यमातून गॅस सिलेंडर भरून दिला पाहिजे. त्यांच्या कार्यकर्त्यांना हे काम दिलेलं पाहिजे. आज या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर आज निदर्शने केली आणि 2 भाकरी या ठिकाणी टाकलेल्या आहे. एक या देशाच्या पंतप्रधानांना एक भाकर चुलीवरची आणि मुख्यमंत्र्यांना एक भाकर चुलीवरची भाकर त्यांना पाठवणार आहोत. आज घरगुती गॅसमुळे महिलांचे काय हाल होत आहे ते त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्वरित या गोष्टीवर त्यांनी तोडगा काढला पाहिजे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात गुरुवारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. परतवाडा येथून दर्यापूरकडे येत असलेल्या बसच्या बोनट जवळील गिअर बॉक्स भागातून धूर निघताना चालकाच्या निदर्शनास आलं. चालकानं तात्काळ प्रसंगावधान राखत बस थांबवून चालक, कंडक्टर आणि 2 प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवलं. दरम्यान नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवल्यानंतर पथकानं घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या घटनेत बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार गिअर बॉक्स परिसरातून धूर निघाल्यामुळे आग लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पुढील तपास सुरू आहे. 12/3/26 रोजी दुपारी एक दर्यापूर आगाराच्या बससोबत एक घटना झालेली आहे. त्या अनुषंगाने मी माहिती देऊ इच्छितो की MS09 EM 2260 ही दर्यापूर आगाराची बस परतवाडा ते दर्यापूर येत असताना दर्यापूरच्या बसस्टँडच्या अगदी जवळ, रेल्वे गेटजवळ बोनेट गेअरबॉक्सच्या दंड्याच्या जवळ स्पार्क होऊन धूर आल्याचं चालकाच्या निदर्शनास आलं. चालकाने व वाहकाने सदरची घटना लक्षात घेता नगर परिषद फायर ब्रिगेडला फोन करून तात्काळ बोलावलं. तेवढ्या वेळात बोनेट आणि कॅबिनचा काही भाग थोडा जळालेला होता. यामध्ये ST बसचं अंदाजे 1 लाख रुपये नुकसान झालेलं आहे व प्रवासी मात्र बसमध्ये 2च होते, कारण ती शेवटच्या टप्प्याला उतरणारी जागा असल्यामुळे आणि त्यामुळं प्रवाशांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. सदरची घटना अतिशय गंभीर स्वरूपाची आहे आणि चालक आणि वाहकाने जर प्रसंगावधान दाखवून बसमध्ये असणारा फायर एक्सटिंग्विशरचा वापर केला असता तर कदाचित ही घटना वाढली नसती. तरीसुद्धा या घटनेचा सविस्तर पंचनामा आमच्या अमरावती विभागाचे उपयंत्र अभियंता श्री वाकोडे हे करत असून
त्यांच्या अहवालानुसार पुढील कारवाई तात्काळ करण्यात येईल.